नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? तर मी एक छोटीशी स्टोरी सांगणार आहे. तर स्टोरी अशी आहे की मी एका पथकामध्ये होते 10 वर्षापेक्षा पण जास्ती त्या पथकामध्ये होते. त्या पथकामध्ये मला कधीच अशी रिस्पेक्ट नाही भेटली. नवीन असू किंवा जुना असू, पण ती रिस्पेक्ट कधीच नाही भेटली मला. जी रिस्पेक्ट मला श्री गणेशनाथ वाद्य पथक ह्या पथकामध्ये रिस्पेक्ट भेटली आहे, जी एवढं भारी फील होतं ना की त्या पथकामध्ये गेल्यावरती असं वाटतं की भाई मी खूप जुनी आहे ह्या पथकामध्ये. पण मला आत्ताशी फक्त दुसरंच वर्ष आहे ह्या पथकामध्ये. आणि ह्या पथकामध्ये सगळी फॅमिली सारखे राहतात आणि खूप छान राहतात. मेन म्हणजे भैया खूप भारी आणि भैया हे सगळ्यांना खूप समजून घेतात. तो जुना असू किंवा नवीन असू, प्रत्येकाला समजून घेतात. त्यांचा काय प्रॉब्लेम आहे हे पण जाणून घेतात. आणि वादकाला जी रिस्पेक्ट असते ना, ती रिस्पेक्ट मला फक्त श्री गणेशनाथ वाद्य पथकामध्ये कळाली की वादकाला रिस्पेक्ट असते आणि वादकांचं जे म्हणणं काय आहे हे ऐकून घेतात. आणि हे आमचे भैया आहेत. ह्यांचं नाव आहे सतीश दुबे उर्फ भैया. आम्ही सगळेजण त्यांना भैया बोलतो. तर खरंच खूप म्हणजे खूप भारी वाटतं मला ह्या पथकामध्ये. आणि भैयांनी संधी दिली ह्या पथकामध्ये आम्हाला. तर ह्याबद्दल खरंच खूप खूप भैयांचा आभार आहे. कारण की ह्याच्या अगोदर आहे ना, आम्ही 3-4 पथकमध्ये गेलो होतो. त्या पथकामध्ये आम्हाला ना घेतलं नाही. त्या पथकामध्ये सरळ आम्हाला 2 पथकामध्ये तर आम्हाला असे बोलले की तुम्ही लहान आहेत, आम्ही लहान मुलींना घेत नाही. आणि त्यानंतर मी एका पथकामध्ये गेलो, तर त्या पथकामध्ये सांगितलं की तुमच्या मापाचा ढोल नाही आहे आमच्याकडं. तर आमची पूर्ण आशा गेली होती की ह्या पथकात जायचं की नाही. शेवटी आम्ही गेलो. फक्त विचारायला गेलो होतो श्री गणेशनाथ वाद्य पथकामध्ये. तर आम्ही भैयांना भेटलो. तर भैयांना पहिला आम्ही प्रश्न विचारला की भैया आम्हाला आमच्या मापाचा ढोल भेटेल का, 24चा ढोल भेटेल का? तर भैया बोलले की आमच्याकडं ढोल आहे छोटे, पण ते आम्ही वापरत नाही, त्याच्यावरती ते ढोल ताणतात असं बोलले होते आम्हाला. तरी पण भैया आम्हाला बोलले की ठीक आहे, तुम्ही उद्या या, आम्ही तुमचे ढोल रेडी करून ठेवतो. तर आम्ही दुसऱ्या दिवशी पथकामध्ये गेलो. तर भैयांनी खरंच आमचे ढोल रेडी करून ठेवले होते. तर खरंच म्हणजे खूप भारी वाटतं की ह्या पथकामध्ये. आणि बोलावं तेवढं कमीच आहे की किती बोलू आणि किती नाही असं समजत नाही. खूप शब्द आहेत बोलायला, पण 2 मिनटाच्या व्हिडिओमध्ये मी काय बोलून जाणार आहे. तर खरंच खूप खूप धन्यवाद भैया की आम्हाला तुम्ही संधी दिली ह्या पथकामध्ये येण्याची. आणि ह्या पथकामध्ये माझं पहिलंच वर्ष होतं. आणि पहिल्याच वर्षी भैयांनी मला चिंचपोकळीचा जो राजा आहे मुंबईचा, त्या मंडळाला मला वाजवायची संधी दिली आम्हाला दोघींना. खरंच की कुठल्या पथकामध्ये देत नाही लवकर नवीन वादकांना. आणि जे भैयांनी आम्हाला संधी दिली ह्याबद्दल खूप खूप धन्यवाद.